जय हरी विठ्ठल. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आज कामिका एकादशी आहे. बऱ्याच जणींना काही कारणानं, कामानिमित्त तसेच वय झाल्यामुळं मंदिरात जाता येत नाही, दर्शन पण घेता येत नाही. त्यामुळे वाईट वाटतं ना. पण त्यात काही काळजी करू नका, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे. मी शेजारच्या मंदिरामध्ये पांडुरंगाला स्नान घालायला जात असते. मला जसा लाभ मिळतो तसा तुम्हाला देखील घर बसल्या लाभ मिळावा या इच्छेनेच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. आज एकादशी असल्यामुळं दही, दूध आणि सोमट पाणी पांडुरंगाला स्नान घालण्यासाठी घेऊन गेले. आज हारवालाच आला नाही, त्यामुळं बागेतली फुलं देखील मी तोडून नेलेली होती. त्याच फुलांचा मी आरास करणार आहे. सुरुवातीला दह्या आणि दुधाने पांडुरंग आणि रुक्मिणी मातेला अभिषेक केला. छान असं अंग चोळून घेतलं. सोमट पाण्यानं अंग धुवून घेतलं. दही आणि दुधामुळे पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेला एक छानशी चमकच आली होती. अंघोळ घातल्यानंतर स्वच्छ अशा टावेलानी अंग पुसून घेतलं, जानवं घातलं आणि चंदनगंध देखील लावून घेतला. दररोज दुपारी मी तुमच्यासाठी पांडुरंग स्नानाचे व्हिडिओ टाकणार आहे. दुपारी 1 वाजता टाकणार आहे. तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या आणि पूजा कशी झाली ते देखील सांगत जावा कमेंट बॉक्समध्ये. मी त्यात काय बदल करावा, काय सुधारणा करावी हे देखील तुम्ही सांगा, जेणेकरून माझी पूजा करताना सुधारणा होईल. एकादशी असल्यामुळं पांढरी वस्त्र मी आज पांडुरंग आणि रुक्मिणी मातेला घातली. फेटा बांधून घेतला. मोत्यांचा हार, तुळशी माळ घातली आणि गोकर्णच्या आणि स्वस्तिकच्या फुलानं त्यांची आरास केली. आपण आपला मेकअप झाल्यानंतर कसा आरसा बघतो, तसंच पांडुरंग आणि रुक्मिणी मातेंचा साज शृंगार झाल्यानंतर त्यांना मी आरसा देखील दाखवला. हरीला दावा तुम्ही अरसा, अंतरी बिंबल तो कैसा. प्रभूला दावा तुम्ही अरसा, अंतरी बिंबल तो कैसा. त्यानंतर मी आरती करून घेतली. योगे 28 विठेवरी उभा, वामांगी रखमाई दिशे दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा. नैवेद्य दाखवताना मी म्हणत असते, प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, प्रपनाय स्वाहा.